होलसेलची प्राइस आहे, जर तुम्ही जर 400 किलो 100 किलोच्या वरती जर घेत असलात 100-500 वगैरे, तर होलसेलची प्राइस आहे 350 रुपये पर केजी. आणि रिटेलला आपण 400 रुपये पर केजी देतो. तुम्ही हॅलो गाइस, अस्सलाम वालेकुम. मी साजिद आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचा वेलकम करताय. आणि आज मी आलेलो आहे अनया फिश फार्मला. हा लोकेशन आहे चिपोल आणि वेशवीच्या मंदी पडते हा फार्म. का की आज आहे ना कोलबी काढला जाते आणि कोलबी किलोच्या हिसाबातला इकला जाते. तो व्हिडिओ तुम्ही लास्ट पावत बघा आणि आपण या व्हिडिओतला सांगू का कैशी किलो है ही कोलबी, त्यांची प्राइस सांगू. इन ज्याला पण पाहिजे असेल त्याने आपला कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊ, त्या कॉन्टॅक्टवर कॉल करा. नवीन असला आपल्या चॅनलवर ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. आणि हे व्हिडिओ लास्ट पावत बघा. तुम्हाला लोकेशन मध्ये हो मेन रोड आहे आपलो जो मंडंगर बानकोट जाते. चिपोलशी आपण आयला मंडंगर साईडनी त्या बघा बिलकुल सामने अनया फिश फार्म आहे. न्यू रोड जाते तो आपलं वेशवी बांध. एकदम रोडाला गाडी लावल्या का आयल्या आणि आपले कोलबी घेतल्या का निघल्या, काय लांब जाण्याची जरूरत नाही, एकदम रोड टच आहे. हे बघा, चला आपण जाऊया. आणि हाया येऊन आहे ना जरूर विजिट करा, की कोलबीची साईज पण आहे ना जबरदस्त असेल. गाइस माझ्या मंगती बघत असाल, हे फिश फार्म आहे. आणि हे फिश फार्म आहेत ना तालाब, हे 4 आहेत. 4 हिनातला बनवलेले आहेत. 4 हिनातला ही कोलबी आहे. साईजच्या हिसाबात आहे, बारकी मोठी. ह्या तालाबला म्हणजे कोलबी आहे तिला खाना किती टाकल्या जात काय ते आपण सगळा काय हटणी सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओतला द्यायची कोशिश करू. बस आपल्याला तुमचा सपोर्ट पाहिजे, की कोकणातच्या असेच बेस्ट व्हिडिओ बघायला तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. हे तालाब ह्या बघल्या होत्या फर्स्ट तालाब आहे. त्यांच्या पुढचा सेकंड तालाब, हया थर इन थया 4 हे असे तालाब आहेत. हे बघा, हे आहेत ना हया कामा करतात. उचललेला बघा किती वजन है. अब ये लेके किधर जा रहे हैं आप टैंक में? इससे क्या करेंगे? हिट मारते हाँ. याला एकदम लग रहे हैं बॉडी बिल्डर भी लग रहे हैं, उठा के लेके जा रहे. चाचाची एज आहे ना 60 आहे. त्या 60 एजला बघा हे कामा कशी करतात, एकदम फिटम फिट. एवढा आता वेट आहे ना बघा. हे चाचा आहेत ना, आता त्यांचं नट आहे तो फिट करतायत स्पॅनरने. आणि ह्या इस्तेमाल आहे ना ह्या खाना टाकायसाठी करतात. 4 तालाब मध्ये ना आत्ता फिलहाल झिंगा आणि टाइम दिलेलो आहे झिंगा काढायचं. का की झिंगा जे आहेत ते साईज त्यांची वाढलेली आहे, त्या हिशोबात आता ही झिंगा तालाबशी काढावी लागेल. चला, आपल्यासोबत आहेत ना हे मिथुन भाई आहेत. मिथुन भाई तर आपल्या पुऱ्या फार्मची फिश फार्मची अनया फिश फार्मची पुरी जानकारी, खाना किती टाकायचा आहे या पुरी इन्फॉर्मेशन आपण आपल्या मिथुन भाईशी घेऊ. नमस्कार. काय होतं, बरं आहे ना? आपली जी अनया फिश फार्म आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन द्या. आणि कोलबी किती आणलेली होती आणि आता त्यांची साईज काय आहे आणि खाना किती टाकता? मी आपल्या आता 80 दिवस झालेले. मी आणलेली एक 4 ते 5 mm ची कोलबी असते ती. आता 80 दिवस एक आता आपली 12-13 ग्रामपर्यंत आहे ती कोलबी, म्हणजे विकण्यायोग्य आहे कोलबी आपली. तर आपण इथं होलसेलर किंवा रिटेलला विकतो कोळंबी ती. आता आपलं एक प्राइस आहे त्या कोळंबीचा 400 किलो असं प्राइस आहे कोळंबीचा. आता पर केजी 400 रुपयाने तुम्ही विकता? असं आहे. आता आपण दिवसाला आपण खाना किती टाकत असाल कोलबीसाठी? दिवसाला आता आपल्या तलावात किती कोळंबी आहे त्याच्यावर अवलंबून असतं, पण आता आपलं 200 किलो तरी जात आहे दिवसाची. हा, एका दिवसाला. म्हणजे एक तालाब मध्ये जाते का 4 तालाब? 4 तलाव आहे. तर 4 तलावामध्ये 200 किलो फीड जात आहे, खाना जात आहे. 200 किलो. आता ही साईज मोठी झालेली आहे ना, ह्याच्यातला कसं साईज कमी जास्त असते काय? होय, थोडीफार अशी म्हणजे एक
साईज व्हेरिएशन थोडंसं असतं, हा छोटी मोठी असतात, पण तेवढं प्रमाण जास्त नसतं, ते 1-2% असतात. असं. मग आता ही रेडी झालेली आहे. होय, रेडी मग कुणाला पाहिजे असल्या तर आपण नंबर देऊ, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मुदब्बिरीने अदनानचा नंबर देऊ, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जरूर तुम्ही परचेस करा. ही जी मोटर आहे ही कशाबद्दल आणि केव्हा यूज केल्या जाते? या मोटरचं नाव आहे एरेटर आहे. ते पण ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात कोळंबीला हां आणि पाणी सर्क्युलेट होतं पूर्ण. ते आपण जे तलावामध्ये आहेत ना, एक किती कोळंबी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. सध्या आपल्या तलावामध्ये 6 आहेत एरेटर असे. असं तर त्याने ऑक्सिजन भेटतो एक प्रकार. ऑक्सिजनचा त्याचा मेन यूज काय, ऑक्सिजन भेटतो कोळंबीला. आणि ह्या वेनामी कोळंबीला ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे गरमी जास्ती पडली तर त्याला ऑक्सिजन द्यायला जास्ती दिला जाते का थंड पडल्यानंतर? थंडीला जास्त ऑक्सिजन द्यायला लागतो, गरमीला कमी असतो. दिवसा ऑक्सिजन आपण कमी देतो, हा कमी एरेटर चालवतो, आणि रात्रीचे खूप चालवतो, रात्रीचा ऑक्सिजन कमी होतो. असं आहे. हा. चला आता आपण आहे ना कोलबी बघूया, कोलबीची काय साईज आहे ती. चला आपण आता पाग मारू आणि बघूया साईज किती आहे. ते मुदब्बीर पाग मारते. या पागातला आता एक कोलबी येईल, ती साईज बघूया आणि आपण तुम्हाला सांगू. हे कोलबी बघा, पुरा आहे ना पाग भरून आलेला आहे. हे बघा, आणि साईज पण आहे ना माशाला एक नंबर साईज आहे. बघा पुरा पाग भरलेला आहे माशाअल्लाह. तर आपण काढूया हिनातला टापातला आणि बघूया. हे बघा, साईज जबरदस्त आहे रे. तर अजून वाढेल साईज, यांची अजून साईज वाढेल. हा डबल साईज होईल आता. जेव्हा टाकलेले असेल तर एकदम बारीक असेल ना. ही बघा, ही कोलबीची साईज आहे. साईज बघा एक नंबर आहे. आणि खायला पण आहे जबरदस्त टेस्ट येते यांचं. आणि हिंची काय तुम्हाला सांगता, यांना होलसेलमध्ये पुन्हा पाहिजे असला तर हिंची प्राइस आहे 350 रुपये. प्राइस आहे 400 रुपये लिटरमध्ये. आणि कोलबी बघा मग भारी आहे कोलबी. ही बघा, तर कोणला पण पाहिजे असला तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा. आजूच कोलबीची साईज बघा, जास्त हे बघा मग भारी कोलबी आहे. आणि टेस्ट पण यांचं मग भारी आहे. तर आजच तुम्ही कॉल करा. आणि होलसेलमध्ये पण मिळेल जेवढी पाहिजे तुम्हाला ती. एक नंबर साईज आहे. आणि लोकेशन तर मी तुम्हाला दाखवलो आहे, चिपळूण आणि वेशवीच्या मंदिरचे रोड टच आहे एकदम. गाडी दरवाजा जो लायची येऊन आतला कोलबी इकत गेली. काय तुम्ही बघला असाल. आता मी तुम्हाला कोलबी दाखवलो आणि कोलबीची साईज दाखवली. आणि अजून काय काय माहिती आहे, कुठला पण कोलबी 100 किलो असो, 200 किलो असो, 300 किलो असो, कुठला पण पाहिजे असली त्यांनी पण आहे ना कॉल केल्यावर तरी चालेल. आणि दुसरी बात ही आहे, कुठला जित्ती कोलबी पाहिजे असो, जित्ती म्हणजे लोक फिशिंग करायसाठी जे नेतात ना कोलबी, ती पण कुणला पाहिजे असली ती पण त्या प्राईजला मिळेल. आणि कुणला रोजच्याला इकायला पाहिजे असली ती पण आपल्याला तुम्हाला मिळेल. म्हणजे किलोच्या हिसाबात 400 रुपये किलो आहे. होलसेलची प्राईज आहे 350 रुपये. तर चला आजच कॉल करा. या हिनवर्षी आहे ना जातात ती कोलबीला खाना टाकतात. आणि कोलबीने किती खाना खाल्लेला आहे ती चेक करतात ह्या लाकडावरशी जाऊन. आणि कोलबी पण विकत घ्यायची असले ते आजच कॉल करा, का की कोलबीची साईज पण बघल्या असाल एक नंबर साईज आहे. आणि खायला पण टेस्ट एक नंबर आहे. लोकेशन ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, नंबर देईन, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला यो झिंगा फार्मचं कैसं वाटलं जरूर आपल्याला कमेंट्स करून सांगा. आणि नवीन असला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नको. इन्शाल्लाह मिळूया नेक्स्ट व्हिडिओतला, नेक्स्ट लोकेशनला. साजिदला द्या इजाजत. अल्लाह हाफिज.